जर तुम्ही कुक्कुटपालन करत असाल तर तुम्हाला माहितीच आहे की आपला जवळजवळ 70% खर्च हा फक्त त्यांच्या खाद्यावर होतो आणि हाच खर्च नियंत्रित करण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना परवडणारा असा एक जबरदस्त उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की एकदम झिरो खर्चात तुम्ही तुमच्या कोंबड्यांना हाय प्रोटीन खाद्य कसं देऊ शकता। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आज आपण अझोला बेड आणण्यापासून त्याच्या इन्स्टॉलेशनपर्यंत आणि त्यामध्ये बियाणं टाकण्यापर्यंतचा संपूर्ण सेटअप पाहणार आहोत। यासाठी आपल्याला नेमका किती खर्च आला हे सुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सविस्तर सांगणार आहे। तर मित्रांनो, हा अझोला बेड आपण फ्लिपकार्टवरून मागवलेला आहे। जर तुम्हाला सुद्धा हा बेड हवा असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, जेणेकरून तुम्हाला ऑर्डर करताना कोणतीही अडचण येणार नाही। सुरुवातीला आपण जिथे बेड बसवायचा आहे ती जागा एकदम लेव्हल करून घेतली। त्यानंतर बेड नीट अंथरला। तुम्ही बघू शकता या बेडला चारी बाजूंनी हुक दिलेले आहेत। यामध्ये तुम्ही लाकडी काठ्या अडकवू शकता किंवा तारेने सुद्धा बांधू शकता। आम्ही चारी बाजूंना 4 खांब रोवून बेडला आधार दिला आहे आणि हुकामधून तार ओवून ती व्यवस्थित टाईट करून वर बांधली आहे। यामुळे बेडमध्ये पाणी भरल्यावर तो वाकणार नाही आणि पाणी बाहेर सांडणार नाही। अशा प्रकारे आमचा बेड आता पूर्णपणे तयार आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे यामध्ये अझोला नक्की कसा सोडायचा। ही प्रक्रिया अजिबात किचकट नाही, अतिशय सोपी आहे। बेड बसवून झाला की त्यात आधी पाणी भरून घ्या। त्यानंतर यामध्ये आपल्याला माती टाकायची आहे। तुमच्याकडे वारुळाची माती असेल तर ती सर्वोत्तम, नसेल तर साधी काळी माती वापरली तरी चालेल। माती टाकल्यानंतर आपल्याला 4 ते 5 किलो ताजं शेण घ्यायचं आहे। हे शेण पाण्यात व्यवस्थित कालवून त्याचं द्रावण बेडमध्ये सर्वत्र ओतायचं आहे। यासोबतच अझोलाच्या चांगल्या वाढीसाठी आपण यात थोडं सिंगल सुपर फॉस्फेट हे खतसुद्धा टाकणार आहोत। हे सर्व टाकल्यानंतर साधारण 2 ते 3 तास बेडला अजिबात हात लावायचा नाही। जेव्हा शेणाचे आणि मातीचे कण पूर्णपणे खाली तळाला जाऊन बसतील आणि पाणी वरून स्वच्छ दिसेल, तेव्हाच आपल्याला अझोला सोडायचा आहे। अझोला सोडताना एक काळजी घ्यायची, तो व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हलका पाण्यात बुडवून सोडायचा। यामुळे काय होतं की अझोलाची मुळं पाण्यात खाली राहतात आणि त्याचा पाला वरच्या बाजूला व्यवस्थित तरंगतो। जर मुळं वर राहिली तर अझोला व्यवस्थित वाढत नाही। आता हा अझोला पूर्णपणे बेडमध्ये पसरण्यासाठी 10 ते 15 दिवस लागतील। जसा जसा अझोला वाढत जाईल तसे अपडेट्स मी आपल्या चॅनलवर देतच राहीन। त्यामुळे तुम्ही जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून ठेवा। बेडमध्ये अझोला सोडण्यापूर्वी आम्ही चारी बाजूंनी शेडनेट लावला आहे। तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल किंवा एखादी जुगाडू पद्धत असेल ती तुम्ही वापरू शकता। आम्ही वरून शेडनेट आणि बाजूने जुन्या साड्या लावल्या आहेत। हे कशासाठी तर बाहेरचा पालापाचोळा बेडमध्ये पडू नये आणि आपल्या कोंबड्यांनी थेट बेडमध्ये जाऊन अझोला खराब करू नये, यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे। आता आपण अझोलाच्या फायद्यांबद्दल थोडं जाणून घेऊया। अझोला हे कोंबड्यांसाठी एक सुपर फूड आहे। यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स, विटॅमिन्स आणि अमायनो ॲसिड्स असतात। हे खाल्ल्यामुळे कोंबड्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्यांची वाढ झपाट्याने होते आणि अंडी देणाऱ्या कोंबड्यांमध्ये अंड्यांचं प्रमाणसुद्धा वाढतं। फक्त कोंबड्यांनाच नाही तर तुम्ही हे तुमच्या शेळ्या, मेंढ्या किंवा दुभत्या जनावरांनासुद्धा देऊ शकता। यामुळे त्यांच्या दुधात वाढ झालेली तुम्हाला नक्कीच दिसेल। आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे खर्च। हा संपूर्ण सेटअप तयार करण्यासाठी आपल्याला किती पैसे लागले? तर हा अझोला बेड आपल्याला 1500 रुपयांना पडला। त्यानंतर शेडनेटसाठी 350 रुपये खर्च झाले आणि आपण अझोलाचं बियाणं 500 रुपये किलो दरानं 1 किलो आणलं होतं। म्हणजे साधारण 2350 रुपयांमध्ये आपला हा संपूर्ण हाय प्रोटीन खाद्याचा कारखाना सुरू झाला आहे। इथून पुढे आपल्याला दररोज यातून 1 किलो अझोला मिळण्याची शक्यता आहे। हे गणित कसं बसतं आणि प्रत्यक्षात किती उत्पादन निघतं हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन, कारण आपण आपल्या चॅनलवर नेहमी खरी आणि प्रॅक्टिकल माहितीच देत असतो। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा।